परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 29 तारखेला आता पुढची सुनावणी होणार आहे। थोड्या वेळापूर्वी सुनावणी सुरू झाली होती आणि प्रकाश आंबेडकर हे बाजू मांडत होते सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांच्या बाजूने। कोर्टाने याचिका दाखल करून घेतली आणि पुढची सुनावणी 29 तारखेला होणार आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। कृष्णा, पुढच्या सुनावणीबद्दल आणि त्याचबरोबर आज कोर्टामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्याबद्दल माहिती द्या। आताच कोर्टामधली जी सुनावणी होती ती संपलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वतीनं याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून बाजू मांडली। त्यावेळी त्यांनी सुरुवातीला हे सगळं प्रकरण कसं आहे आणि कशा पद्धतीनं हे झालंय आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या कस्टडीमध्ये झालेला आहे अशा प्रकारची बाजू मांडली। त्यानंतर त्यांनी म्हटलं की बदलापूर प्रकरणामध्ये जसं एक न्यायिक कमिटी नेमलेली होती, न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली होती, तशा प्रकारची कमिटी नेमून तपास करावा। त्यावर कोर्टाने असं म्हटलं की या सगळ्याच्या आधी आम्हाला कोर्टात आपली सरकारचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये निर्णय घेऊ। त्यावर कोर्टाने ज्या या याचिकेमध्ये प्रतिवादी आहेत त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिलेली आहे आणि प्रतिवाद्यांना सगळ्यांना नोटीस या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि पुढील सुनावणी ती 29 तारखेला या सगळ्या प्रकरणाची ठेवण्यात आलेली आहे पूर्वी। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।